तर इराण आणि इस्रायलमध्ये हा युद्धाचा भडका उडालेला आहे। इराणमध्ये काही विद्यार्थी, भारतीय विद्यार्थी अडकून पडलेले आहेत आणि त्यांनी भारत सरकारकडे आम्हाला तात्काळ इथून भारतामध्ये घेऊन जा अशी विनंती केलेली आहे। आता वळणार आहोत राज्यातील काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। इकडे मुंबईच्या चेंबूरमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे। चेंबूरमध्ये एका इमारतीचं काम सुरू असताना 8व्या मजल्यावरून 6 कामगार पडल्याची दुर्घटना घडली आहे। या कामगारांपैकी एकाचा मृत्यू झालाय तर बाकीचे कामगार गंभीर जखमी असल्याचं कळतंय। जखमी कामगारांना राजावाडी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। या कामगारांनी सेफ्टी किट वापरलं नव्हतं अशी माहिती आता समोर येते। दरम्यान महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली आहे। मुंबईच्या चेंबूरमध्ये ही मोठी दुर्घटना घडली आहे। इंजिनियर्स कुठे होता त्या ठिकाणचा? या ठिकाणी विकासक आणि त्यांनी कोणाला जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं तो कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचे साईट इंजिनियर्स त्या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे होते। तर या ठिकाणी जी 6 माळे कंप्लीट केल्यानंतर 7व्या माळ्यावर जी परांची बांधली आहे त्या परांचीवर एका वेळी 6 जण बसली आणि अचानक ती परांची कोसळली आणि खाली आलीत सगळेजण आणि एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। राजावडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, एक जण ICU मध्ये, राजावडे हॉस्पिटलला पण चाललो आहोत। फार दुर्दैवी घटना। ह्याचं संपूर्ण हा विषय हा त्या विकासकावरती आणि ज्याला हे कंत्राट दिलेलं आहे त्याच्यावरती अगदी कडकपणे मनुष्यबळाचा या ठिकाणी मनुष्यवधाचा या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। IPS कलम 304 या ठिकाणी लागलं पाहिजे।